4 जानेवारी 2026चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 11 वाजलेले असतील. 28 वर्षाचा पवन नावाचा नोकर, जो की एका श्रीमंत घरामध्ये काम करत होता. 6 महिन्यापूर्वीच त्या घरामध्ये कामाला लागलेला होता. त्या घरातल्या 2 महिला, एक सून होती, एक सासू होती. सासूचं वय 40 वर्ष, सुनेचं वय 22 वर्ष. या दोघी नोकराला फोन करतात पवनला, आमच्या रूममध्ये ये. या दोघी एका ठिकाणी बसून गप्पा मारत होत्या. त्या ठिकाणी पवन आला. त्या पवनला ग्लास देतात पाण्याचा आणि 2 गोळ्या देतात. पवनला काही समजत नाही. पवन गोळ्या खातो आणि तो ग्लास भरून पाणी पिऊन टाकतो. ज्या वेळेला त्याने त्या गोळ्या खाल्ल्या त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये कसला तर बदल जाणवायला लागला. त्याचं जे हत्यार आहे एकदम कडक झालं होतं, लोखंडासारखं. या महिलांनी हे बघितल्यानंतर त्यांच्या अंगावरची पूर्ण कापडं काढली, त्याच्यासमोर बेडवरती पसरून गेले आणि म्हणाले की कर काम चालू. आता या पवनला काही कळलं की काय करू. पवनच्याही मनामध्ये जी भावना होती ते त्याने त्या 2 महिलांसोबत रात्रभर काम करून केली पूर्ण. त्या रात्री त्या 2 महिलांसोबत, सासू सुनेसोबत या पवनने 8 वेळा संबंध बनवले, एका पाठोपाठ एक. या तिघांनी त्या रात्री भरपूर मजा केली. त्या महिलांनी आजपर्यंतचं सगळ्यात जास्त संबंध केलेले होते. त्यामुळे महिला खुश झाल्या. त्याला 50,000चा एक बंडल काढून त्याच्या हातामध्ये टेकवल्या आणि म्हटल्या की उद्या पण आपल्याला असंच करायचं आहे. आता हा नोकर खुश झाला होता. एका वेळेस एका रात्रीत 50,000 रुपये त्याच्या हातात आले होते. त्यानं आयुष्यात एवढे पैसे कधी बघितलेले नव्हते. त्यालाही पैशाची गरज होती. त्यामुळे हा नोकर पवन दुसऱ्या दिवशीही तसंच रात्रीचे 10-11 वाजता, त्याचा मालक घरी नव्हता त्यावेळेला या 2 महिलांच्या रूममध्ये जाऊन तेच काम करतो जे की त्याने कालच्या रात्री केलं होतं. आणि त्या रात्री पण या महिला त्याला 50,000चा बंडल काढून देतात. आता पवनच्या लक्षात येत नव्हतं की मी पुढे काय करू. आता पवनही खुश झालेला होता, या महिलाही खुश व्हायच्या. पवन चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत राहायला लागला होता. आता काही दिवसानंतर या 2 महिलेचे पती कामावरून वापस आलेले होते. मोठा बिझनेसमॅन, कॉन्ट्रॅक्ट होते. त्यांची बिल्डिंग वगैरे कंप्लीट झाली. ती विकून वगैरे चांगला प्रॉफिट घेऊन हे दोघं घरी आलेले होते. ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला रात्रभर त्या दोघांनी त्यांच्या बायकांसोबत काम करायचा प्रयत्न केला. पण शेवटी ते बिझनेसवरती लक्ष देणारी व्यक्ती, पैसा कमवण्याच्या मागं पळालेली व्यक्ती, हे लगेच रात्री बेडवरती पाणी सोडून द्यायचे. त्यांच्या महिलांना सवय लागली होती त्यांच्या नोकराची, जो की गोळ्या खाऊन त्यांच्यासोबत रात्रभर राडा करायचा. आता या महिला यांच्याकडून तर काय संतुष्ट होणार नव्हत्या, पण त्या दोघींनी कशी तर ती रात्र काढून घेतली. आता दुसऱ्या दिवशी त्यांचे नवरे त्यांच्या कामावरती निघून गेले. त्यावेळेला ही सासू आणि सून एकमेकीला म्हणतात की काही नाही, आपले पती जे आहेत ना, पैशाच्या मागं पळाले आणि पूर्ण त्यांनी त्यांच्या शरीराचं वाटोळं करून घेतलं. ना त्यांच्या बायकोला खुश करतात, ना काही उपयोग आहे त्यांचा. काय उपयोग आहे, हा आपला नोकरच बरा. आता या पवनलाही पुन्हा रस्ता मोकळा झालेला होता. पवन त्या मालकिनीला म्हणतो की आज करायचं का. मालकीण म्हणते आमच्यापेक्षा तर तोच जास्त उतावळा दिसतोय, करू ना, काही अडचण नाही, पण आज थोडे पैसे कमी भेटतील. आता पवन विचार करतो की ठीक आहे, कमी तर कमी काय तर भेटतील ना, म्हणून त्या दिवशीही तो त्यांच्यासोबत संबंध बनवतो. पण आता त्याला 10,000 रुपये भेटतात. आता 50,000 रुपयाची सवय लागलेली या पवनला 10,000 रुपये भेटल्यानंतर थोडासा नाखुश होतो, पण समजून घेतो. म्हणतो 10,000 तरी कोण देणार आहे आपल्याला. आता विषय असा असतो की एखाद्या वस्तूची किंमत जोपर्यंत ती वस्तू एक्सक्लुझिव्ह आहे तोपर्यंतच असते, म्हणजे थोडक्या दिवसासाठी असते, त्यावेळेला त्याची किंमत असते. आता तशीच अवस्था झाली होती या पवनची. पवन जोपर्यंत चांगले संबंध करत होता तोपर्यंत त्याला चांगले पैसे मिळायचे, पण आता तो चांगला राहिला नव्हता, त्यामुळे त्याला कमी पैसे भेटायला लागले. आता यांचा नोकर पवन, त्यालाही कसली अडचण नव्हती. म्हणायचं की मी काम करतोय, पगार मिळते मला, हे काम करतोय मला, याचे पैसे मिळतात आणि सोबतच 2 बायांसोबत संबंध करायला मिळतात, अजून काय पाहिजे, लाईफ एकदम मस्त चालू आहे, असं विचार करत होता. त्या दिवशी 10 जानेवारी 2026 या रोजी या महिलांचे पती रात्री अचानकच 11-11:30 वाजता घरी आले होते. सरप्राईज द्यायचं म्हणून त्यांचा असा प्लॅन होता की घरी आल्यानंतर त्यांच्या बायकांना घेऊन एखादी मूव्ही बघायला जावं. त्यावेळेला घरी आल्यानंतर बघतात तर काय, ही दोघी नोकरासोबत एका रूममध्ये बसून संबंध बनवत आहेत. यांच्या तर पायाखालची जमीन सरकली. आम्ही यांच्यासाठी कष्ट करतोय आणि या काय करतात, नोकराखाली झोपतायत. आता या दोघांचं डोकं सटकलं. त्या ठिकाणी त्या दोघींसोबत भांडण केलं. या नोकराला कामावरती काढून टाकलं. आता ती रात्र कशी तर गेली. आता या दोघींना समजावून सांगितलं होतं की इथून पुढे असं करू नका, आपली इज्जत आहे समाजामध्ये, तुम्ही जर असं केलं तर कशी इज्जत राहील आणि आपली येणारी पुढची पिढी काय शिकेल. या दोन्ही महिला सासू सुना म्हटले की हो, काही अडचण नाही, आम्ही आता काही करत नाही.
13 जानेवारी 2026ला हे बाप लेक एका त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती गेले होते. त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती गेल्यानंतर ते बघत होते की कुठं काय कमी आहे, काय कसं काम किती जोरात चालू आहे. त्यावेळेला सिमेंटची पोती नेणारी ट्रॉली त्यांच्या अंगावरती पडली आणि दोघे बाप लेकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यावेळेला तिथं काम करणारे सगळी लेबर वगैरे जमा झाली. ती सिमेंटची पोती वगैरे बाजूला सारली आणि त्या दोघांना बाहेर काढलं, पण उशीर झालेला होता. तरीही ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आता ही पोलीस केस होती. या डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला. पोलीस वगैरे आले, त्या ठिकाणी चौकशी केली. सुरुवातीला तर यांना वाटलं की अपघात असेल, पण ज्या वेळेला यांनी पोस्टमॉर्टम केला, घातपाताचा काय संशय आहे का बघण्यासाठी, तर त्यांच्या पुढे जी गोष्ट आली ती तुम्हाला थक्क करणारी आहे. तर काय आहे पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 1997 पासून. रामपालच्या घरी एका लहान मुलाचा जन्म झालेला होता. त्याचं नाव त्यांनी पवन ठेवलं. आता चांगल्या खानदानातील पोरगा होता. 4-5 एकर शेती, काम वगैरे चांगलं चालायचं. त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता. त्यामुळे या पवनला लहानपणी कसलीही गरज पडली तरी त्याचे वडील लगेच भागवून द्यायचे. पैशाची असू द्या किंवा एखाद्या वस्तूची असू द्या. लाडाकोडात वाढलेला हा पवन पुढे चालून कसलंही काम करायला नकार द्यायला लागला, कारण त्याला काम होत नव्हतं. त्यामुळे त्याच्या वडिलांनी असा विचार केला की आता वय झालं याचं 22 वर्ष, लग्न वगैरे लावून देऊ. लग्न लावलं तर पोरगा सुधरेल, काम करेल, असा विचार करून त्याचं लग्न लावलं. आता हा जो पवन आहे, लग्न झाल्यानंतर आनंदी राहायला लागला होता. त्याचं पूर्ण जीवन बदलून गेलं होतं. बायको एकदम संस्कारी मिळाली होती. त्यावेळेला त्याने विचार केला की लग्न झालंय, आता आपल्याला एखादं मूलबाळ हवं. त्याने त्याच्या बाळाचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्याच्या बायकोला दिवस गेले. काही दिवसातच या दोघांना एका मुलाचा जन्म होतो. आता ते पूर्ण कुटुंब आनंदी होतं. त्या चौघांमध्ये एक नवीन बाळ आलेलं होतं. आता चौघाचं कुटुंब 5 जणांचं झालेलं होतं. आनंदी होतं, पण यांचा आनंद थोडे दिवसच टिकणार होता. त्याचं कारण असं होतं की हे जे चौघं आहेत, यांचा जो जन्मलेला पोरगा आहे तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात घेऊन गेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं गेलं की वेगळा आजार आहे, जर याला वाचवायचं असेल तर पैसा खर्च होईल. आता या पवनचे वडील म्हणतात की आपल्या घरचा एकलौता वारस आहे, कितीही पैसे खर्च होऊ दे, आपण मागं सरायचं नाही, याला नीट करूनच सोडायचं. ज्या वेळेला डॉक्टर यांच्या तोंडून अशी गोष्ट ऐकतात, खर्च तर जास्त नव्हता पण हे डॉक्टर त्यांना भरपूर पद्धतीने लुटतात. आता यांची शेती गेली, जेवढी सेविंग होती तेवढी सगळी गेली. आसपासच्या लोकांकडून उधारी घेऊन त्याचे उपचार केले. त्यांचा जो नातू आहे तो तर नीट झाला, पण पवन आणि पवनचं कुटुंब पूर्णपणे कंगाल झालेलं होतं याला नीट करण्याच्या नादात. आता दिवसामागे दिवस जात होते. पोरगा तर घरी येऊन खेळायला लागला होता, पण आसपासच्या लोकांकडून उधारी घेतलेले पैसे ते लोक मागायला लागली होती. ते पण मागणारच, गरजेला दिलं होतं. आता पवनच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तो म्हणाला की जर मी पैसे दिले नाहीत तर आपले नातेसंबंध तर खराब होतीलच, आणि मी असा जर बसून राहिलो तर मी पूर्णपणे कंगाल होईल. आता जेवढे आहेत तेवढे तरी कसं तर चालतंय घर, परत तर घर चालायचं पण अवघड होईल. याच्यासाठी मला काम नक्की करावं लागेल. त्यानं अजूनपर्यंत आयुष्यात कधी काम केलेलं नव्हतं. बापाच्या जीवावर बसून खाल्लेला हा पवन त्याच्या एका मित्राला म्हणतो की भावा मला काम बघाय एखादं असेल तर. आता त्याचा मित्र त्याला हसायला लागला आणि म्हणला तू काम करणार. पवन म्हणला की भावा माझ्या उडवू नको, खरंच कामाची गरज आहे, काम बघ, माझी परिस्थिती लय बेकार आहे, तुला आता सांगून उपयोग नाही. ज्या वेळेला तो मायूस चेहरा घेऊन म्हणत होता त्यावेळेला त्याचा मित्र म्हणतो की ठीक आहे चालेल, मी बघतो काम. 2 ते 3 दिवसानंतर पवनला त्याच्या मित्राचा फोन येतो आणि म्हणतो की एका घरी काम आहे, मोठी बिल्डर लोक आहेत, त्यांच्या घरी नोकर पाहिजे, 15,000 रुपये पगार भेटेल आणि तुला राहणं, जेवण, खाणं, तिथनं फिरणं सगळं त्यांच्याकडे राहील. पवन म्हटलं की असं काम मला परत भेटणार नाही. यामुळे या पवनने ते काम स्वीकारलं. त्या मालकाचा नंबर घेतला, मालकाला फोन केला. मालक म्हणला हो तुझ्या मित्रानं सांगितलं होतं तर तू काय कर, मी ॲड्रेस देतो ना त्या ॲड्रेसवरती ये. मी आता घरी नाही, तर तिथं माझी सून आणि माझी बायको आहे, त्यांना पूर्ण गोष्ट सांग, मी फोन करून सांगतो आणि काम चालू करते, समजावून देतील तुला. हा पवन त्या ॲड्रेसवरती गेला. त्यावेळेला मालकाच्या 22 वर्षीय सुनेने दरवाजा उघडला. दिसायला एकदम सुंदर असलेली ही पोरगी घरामधून कधी बाहेरच पडत नव्हती, कारण स्ट्रिक्ट रूल होते, घरामधून बाहेर जायचं नाही सासू सुनेने. या पवनच्या मनामध्ये भावना उफाळत होत्या, पण याला भावना कंट्रोल करावं लागल्या. त्यावेळेला तो म्हटला की मालकाने मला पाठवले आणि मला कामासाठी बोलवले. ती महिला म्हणली की त्याची सून हो बोलवलं असेल या घरामध्ये. फोन लावून विचारते सासऱ्याला, तर सासरा सांगतो की हो बोलवले मी, तुमची मदत म्हणून मी याला बोलवले, त्याला जे काय असेल ते काम समजवून द्या, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका.
ज्या वेळेला सासरा असं म्हणतो त्यावेळेला त्याची सून होकार देते, त्याला पूर्ण काम समजावून सांगते. दिवसामागे दिवस जात होते, 5-6 महिने. आता त्यांचा जो मालक होता, बापलेक, ते कधी कधी यायचे घरी, आठवड्यातून एकदा दोनदा, याला अंदाज आलेला होता. आता हा बिनधास्तपणे घरामध्ये वावरायचा, जसा काही हाच मालक आहे घराचा. आणि त्या 2 सासू सुनेला पण काही प्रॉब्लेम नव्हता. मालकाच्या घरातल्या 2 महिला, सासू आणि सून, आता या दोघींमध्ये वयाचं तर अंतर होतं, पण विचारात अंतर नव्हतं. दोघी पण एकदम घट्ट मैत्री होती दोघींमध्ये, मैत्रिणीसारखं राहायच्या, एकमेकीला गोष्टी शेअर करायच्या. त्यावेळेला त्याची सून काय म्हणते की मालकाची, हा जो नोकर आहे ना आपला, दिसायला एकदम सुंदर आहे, असा वाटतो की एखाद्या मोठ्या राजघराण्यातलेला असेल, बघ ना त्याची बॉडी वगैरे कशी आहे, आता मला तर हा आवडू लागलाय. त्यावेळेला त्याची सासू म्हणते, तुला काय, मला पण आवडू लागलाय, पण आपले लग्न झालेले आहेत, आपलं शांत घे. ज्या वेळेला असे सासू म्हणते त्यावेळेला सून गप्प बसते. पण काही दिवसातच त्या सुनेला राहवत नाही. रात्रीची उठते आणि नोकराच्या रूममध्ये जाते. आता नोकराला भीती वाटायला लागते की माझं काय चुकलं, मालकीन रात्रीच्या उशिरा एवढा आली माझ्या रूममध्ये, काहीतरी तक्रारच असेल, माझं काय खरं नाही. आता नोकर म्हणाला की मालकीन काय झालं, बोला की. त्यावेळेला मालकाची सून काय म्हणते की आता तुला काय सांगून उपयोग, तुला तर माहिती आहे, तुझा बारका मालक म्हणजे माझा पती, बघ ना आता किती दिवस झालं बाहेर गेलेला आहे, तो काय घरी येतच नाही. आणि माझी अशी अवस्था आहे की कोणाला सांगू पण शकत नाही, बोलू पण शकत नाही. आता घरामध्ये दुसरा कोणी पुरुषच नाही, तर तुला सांगावं लागेल, माझ्या शरीराची भूक आहे ना कोणी भागवण्यासाठी नाही, तू भागवशील का. त्यावेळेला हा जो पवन आहे थोडे वेळ शांत बसतो, पण त्यालाही 6 महिने झाले कोणासोबत संबंध केले नव्हते. त्यालाही कसली अडचण नव्हती. आता तो म्हणतो की मालकीन, पण तुम्ही मालकीन, मी नोकर. ती म्हणाली की काही होत नाही, तू होकार दे फक्त, तू मालकच आहे असं समज या घराचा. आता त्यावेळेला हा पवन तिला होकार देतो. त्या रात्री या दोघांमध्ये संबंध बनतात. पण असं होतं की या नोकराला वाटायचं की भीती, कोणीतरी येतंय काय, म्हणून त्याने जास्त वेळ संबंध केले नाहीत. लवकर त्याने पाणी सोडून दिलं. ही जी मालकीन आहे तिच्या लक्षात आलं होतं की हा घाबरतोय. त्याला कम्फर्टेबल केलं आणि म्हटली की उद्या मी येते आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. दुसऱ्या दिवशी त्या मालकाची सून गोळ्या घेऊन आलेली होती. त्याला गोळ्या दिल्या. या दोघांनी तासनतास संबंध बनवले. आता हे दोघं पण चांगलेच खुश झालेले होते. दुसरीकडे त्या मालकाची जी बायको आहे, पत्नी म्हणजे या सुनेची सासू, तिच्याही मनामध्ये याच्याबद्दल असंच भावना होत्या. तीही एक दिवशी येते, याला तेच गोष्ट बोलते. त्यावेळेला हा पण होकार देतो, त्यांच्यामध्येही संबंध बनतात. आता एक रात्री हिच्यासोबत, एक रात्री तिच्यासोबत, या पवनची तर मज्जा चालू होती. पण कसं आहे, आता एकाच घरात या दोघी राहतात म्हणल्यानंतर एकमेकीला समजणार तर होतंच. एक दिवशी त्या सुनीने तिच्या सासूला या पवनच्या रूममध्ये जाताना बघितलं. दरवाजाला कान लावून ऐकला तर दोघं आत काम करत आहेत. दरवाजा उघडला तिने आणि आत गेली आणि म्हटली की वा, हे चालू आहे का माझ्या पाठीमागे. त्यावेळेला त्या सासूला वाटलं की आता आपलं भांडं फुटलं, काही खरं नाही. पण तिने दरवाजा लावला आणि हसायला लागली. म्हणली की काही टेन्शन घेऊ नका, मी पण याच्यासोबतच करते, आपण दोघे मिळून करू. त्यावेळेला पवन म्हणाला की नाही, मला एकीसोबतच होऊ शकतं. त्यावेळेला मालकाची सून 2 गोळ्या घेऊन येते, पवनला देते आणि म्हणते की कर आता. या दोघींसोबत तो रात्रभर 8 ते 9 वेळा संबंध बनवतो. संबंध बनल्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं, पैसे वगैरे दिले, पण हे जास्त दिवस टिकणार नव्हतं. एक दिवशी रात्रीच्या 11-12 वाजता जे मालक आले त्यांनी बघितलं. त्यावेळेला त्या पवनला धमकी दिली आणि त्या बायांना पण धमकी दिली. तेवढ्यावर ते काय थांबणार नव्हते. पवन आणि त्या बायांनी फोनवरती प्लॅनिंग केली आणि या बापलेकाला संपवण्याचा प्लॅन केला. आता घरी तर संपवू शकत नाही. ती त्या ठिकाणी ज्या वेळेला साईटवर जातील त्यावेळेला ती लिफ्ट आहे, त्याचा दोरी कापायला लावू. आता त्या लिफ्ट चालवणाऱ्या माणसाला यांनी 2 लाख रुपये दिले आणि लिफ्ट वर गेली. नेमकं ती खाली आली की त्या ठिकाणी लिफ्ट आणून दोरी कापली. आता अशा प्रकारे या दोघांचा त्या ठिकाणी घात झाला. पोलिसांच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली होती. पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्या जो लिफ्ट चालवणार आहे त्यालाही अटक केली. आता हे चौघं पण जेलमध्ये आहेत. यांच्यासोबत जे करायचं ते पोलीस नक्कीच करतील. बाकी तुमचं या अशा गोष्टींबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता या ज्या 2 महिला आहेत यांच्याकडे दुसरा पण पर्याय होता नोकर सोडून. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, काही महिला अशा असतात ना की त्यांच्या पती बाहेर वगैरे जातो, त्यांना भावना कंट्रोल होत नाही, त्यांच्यासाठी हत्यारासारखंच एक व्हायब्रेटर म्हणून येतं. आता ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक देतो. तर ते लावलं की म्हणजे पूर्ण अशीच फिलिंग येते. महिलांसाठी ते उपयुक्त आहे, खरेदी नक्की करा. आणि पुरुषांसाठी पण, ज्यांचा टायमिंग कमी आहे ना, ते पत्नीला खुश करण्यासाठी आधी हत्यार वापरायच्या आधी ते वापरू शकतात, थोडी वेळ नंतर ते वापरू शकतात. म्हणजे विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी पण. जर कोणाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन नक्की चेक करा.
आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.